नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे. आजची मोठी बातमी, राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक लाभाच्या संदर्भात 4 मोठे आर्थिक महत्वपूर्ण शासन निर्णय जी.आर. निर्गमित. चला तर पाहूया या संदर्भात सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे, महाराष्ट्र शासनाने दिनांक 31 जुलै 2026 रोजी राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक लाभाच्या संदर्भात 4 मोठे शासन निर्णय निर्गमित केले आहेत. कोणते शासन निर्णय निर्गमित केले आहेत, कोणाला फायदा होणार आहे, हे सविस्तर यातून पाहूया. राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 4 मोठे शासन निर्णय आले आहेत. पगार, अनुदान आणि सेवेशी संबंधित महत्त्वाचे बदल सविस्तर पाहूया. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. शासकीय कर्मचाऱ्यांचे सर्व अपडेटसाठी सर्वात आधी येथे मिळतील. म्हणून मित्रांनो, दिनांक 31/7/2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या विविध 4 विभागांनी हे शासन निर्णय निर्गमित केले आहेत. हे सर्व शासन निर्णय राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लाभाशी संबंधित आहे. जी.आर. क्रमांक 1 शालेय शिक्षण विभाग मार्फत जी.आर. निर्गमित करण्यात आला आहे. तर पहिला जी.आर. आहे, महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षक, अनुदानित, विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय आहे. दिनांक 27/3/2024 व दिनांक 6/9/2024 च्या जी.आर. नुसार आणि या संदर्भानुसार गठीत अपीलीय प्राधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध आता राज्यस्तरीय तक्रार समिती गठन करण्यात आली आहे. थोडक्यात आता शिक्षकांना अपील करण्यासाठी एक वरिष्ठ मंच प्राप्त झाला आहे किंवा मिळाला आहे. शासन क्रमांक 2 महसूल व वन विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे. हा निर्णय पण खूप महत्त्वाचा आहे. कर्तव्य बजावत असताना प्राणघातक हल्ल्यामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच कर्तव्यादरम्यान हुतात्मे झाल्यास किंवा मृत्यू पावल्यास कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येणार आहे. जी.आर. क्रमांक 3 महिला व बाल विकास कल्याण विभागातर्फे निर्गमित केला असून हाही शासन निर्णय सर्व शासकीय सेवकांसाठी महत्त्वाचा आहे. शासकीय सेवेच्या 50व्या किंवा 55व्या वर्षानंतर सेवेत राहण्यास पात्रता तपासण्यासाठी निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. अर्थ 50 आणि 55 वर्षानंतर तुमची कामगिरी तपासून पुढील सेवेत निश्चिती होणार आहे. शासन निर्णय क्रमांक 4 सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केला आहे. हाही निर्णय अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून स्वायत्तर सेवेत कार्यरत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या आणि नियोक्त्यांच्या यूपीएस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमच्या अंशदानाच्या रकमा उघडण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये ड्रॉइंग अकाउंट उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे यूपीएसचे पैसे भरणे आता सोपे होणार आहे. शासन निर्णय लिंक व निष्कर्ष. मित्रांनो, हे होते 31/7/2004 चे मोठे शासन निर्णय. सर्व शासन निर्णयाच्या पीडीएफ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहेत. नक्की डाउनलोड करा आणि वाचा. येथे पिवळ्या पट्ट्यामध्ये काळ्या अक्षराने दिली ही शासन निर्णयाची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. तेथून आपण ओपन करून वाचू शकता. आणि हो, ऍक्टिव्ह राजकारण हे आमचे नवीन चॅनल आहे. ते फक्त शासन स्पष्टीकरण आणि विश्लेषणासाठी सापेक्ष, निरपेक्ष आणि बहुमल विश्लेषण या शासन निर्णयाच्या किंवा लिंकच्या आधारे तुम्हाला प्राप्त होऊ शकते. ही लिंक इथे पिवळ्या पट्ट्यात काळ्या अक्षराने दिली आहेत. आणि मित्रांनो, हे 4 शासन निर्णय राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. विशेषतः शिक्षक, महसूल विभाग आणि वय अधिक 50 गटातील अधिकारी यांना हे जी.आर.
वाचावे तर GR आणि PDF व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे. तुम्हाला कोणता GR समजला नाही ते कॉमेंट करून सांगा आणि नवीन अपडेटसाठी ॲक्टिव्ह राजकारण चॅनललाही सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन GR सोबत. तोपर्यंत निवांत राहा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.